पटते का बघ. काल अभिमान दादानं संकेतला समजावलं होतं. जर आज त्यांनीच जर फोन केला तर म्हणजे त्याचा राग बी निवळेल. गुड आयडिया बंडू. हा अभि, सावनी आली इथे. अभि तुझं ऐकून घरी गेलो ना म्हणून मला सत्य तरी समजलं. थोडा आधी गेलो असतो ना तर त्या विकीला रेड हँड पकडला असता. संकेत, सगळं गृहीत धरून आता तरी काही बोलू नकोस यार. सावनी असं वागणं शक्य आहे का? हा, हे बघ ती अस्मिताकडे गेलीये मदत मागायला आणि मला खात्री आहे अस्मिता त्याला नक्की शोधून काढेल. मॅडम, समीरशी झालं माझं बोलणं. त्यांनी असं सांगितलं की काल रात्री नागपूरच्या कुठल्याही फ्लाईटचं विक्रम दाते या नावाने बुकिंग नाही. बर, आपल्या तिथल्या सोर्सेसना कळ, या विक्रम दात्याची माहिती काढा. ओके. अभि तो माणूस माझ्या बेडरूम मध्ये गेला. त्याने दिलेल्या अत्तराचा वास सावनीच्या अंगाला येत होता. माझ्यासाठी गिफ्ट म्हणून आणलेला शर्ट त्याला दिला तरी सुद्धा तू तिचीच बाजू घेतस. संकेत, मला सांग, हे सगळं संशय येण्यासाठी पुरेसं नाहीये काय ना. अभि बोलणं सोपं असतं पण हे सगळं जर तुझ्या बाबतीत घडलं असतं ना तर तू इतका शांतपणे रिॲक्ट झाला असता. माझ्या बाबतीत हे एकदा नाही तर दोनदा घडलंय. म्हणूनच तुला सांगतोय, प्लीज सावनीवर विश्वास ठेव. निदान ती दोषी सिद्ध होईपर्यंत तरी शांत हो. प्लीज टोकाची भूमिका घेऊ नकोस तू. आणि माझ्या बाबतीत म्हणशील ना तर सगळे पुरावे माझ्या विरुद्ध जात होते तरी अस्मिता ठामपणे माझ्या मागे उभी राहील. मी निर्दोष आहे तिनेच सिद्ध केलं. संकेत, हे बघ, मी प्रायव्हेट डिटेक्टिव्ह नाही. माझी बायको सुद्धा प्रायव्हेट डिटेक्टिव्ह नाही. मी कोणी महात्मा संत पण नाहीये रे. मी एक सामान्य माणूस आहे. हो, या सामान्य माणूस. आणि मला अजूनही असं वाटतं की सावनीने विकीला नको तितकं जवळ करून माझा विश्वासघात केला. हे बघ, विकी जर सापडला नाही आणि सावनीने तिचा इनोसन्स निर्विवादपणे सिद्ध केला नाही ना तर माझा डिवोर्सचा निर्णय हा फायनल. संकेत, चुकतोयस. सावनीवर अन्याय करतोयस. संकेत, संकेत, हा तर सेम तसाच दिसतोय. त्याचा फोटो काढायला सगळ्यांना पाठव. हा जर खरंच विकी असेल तर नक्कीच गायब झाला. पण हा जर खोटी ओळख सांगून फसवणारा असेल तर कदाचित नवीन सावध शोधत असेल. नमस्कार अरुणा वहिनी.